नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष या चॅनेलवर। आपण जाणून घेऊयात आजचे पंचांग दिनविशेष आणि त्यानंतर आजच्या दिवसाचे महत्त्व। पण त्यापूर्वी आपण जर या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। जाणून घेऊया आजचे पंचांग दिनविशेष। आषाढ कृष्ण अमावस्या रात्री 12:41 पुनर्वसू नक्षत्र दुपारी 4:44 त्यानंतर पुष्य नक्षत्र असेल। हर्षण योग सकाळी 9:51 पर्यंत असून त्यानंतर वज्र योग असेल। चतुष्पाद करण दुपारी 1:32 पर्यंत असून त्यानंतर नागा हे करण असेल। अमावस्या वर्ज्य असल्याने कोणतेही शुभ काम करू नये। राहूचा अशुभ काळ दुपारी 1:30 नंतर 3 वाजेपर्यंत। मित्रांनो, शुभम म्हणाले होते ना आजच्या दिवसाचे महत्त्व सांगेन। आज आषाढ अमावस्या, जिला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते। हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते। ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये येते। आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येचा दिवस। या दिवसाचे महत्त्व आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊयात। दीपपूजन, दीप म्हणजेच दिवा। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते। या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते। असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा घरात तयार होते। आजच्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत असल्याने दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत करूयात। पितृतर्पण, दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील उत्तम दिवस आहे। या दिवशी पितरांची पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य अर्पण केले जातात। त्यामुळे घरात जर पितृदोष असतील तर घरातील पितृदोष नाहीसा होतो। तसेच काही ठिकाणी या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा माता यांची पूजा आणि उपासना केली जाते। घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टीपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते। त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात। दीप अमावस्ये दिवशी काय करावे? संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात। फुलांचे तोरणे लावतात। घरामध्ये रांगोळी काढतात। मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे सायंकाळी पेटवले जातात। काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती देखील दिवे लावतात। या दिवशी देवतांची पूजा, आराधना, मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे। आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत, त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे। परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा नक्कीच करावी। काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात, कारण दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि श्रावण महिन्यामध्ये काही लोक नॉनव्हेज खात नाहीत। त्यामुळे हे लोक दीप अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खातात, मद्यपान करतात आणि काही लोक अतिमद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात। त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे। परंतु ही दीप अमावस्या साजरी करण्याची चुकीची पद्धत आहे। हिंदू धर्माप्रमाणे दीप अमावस्येची पूजा करून दिव्याचा आशीर्वाद नक्कीच घ्यावा। त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे की दुपारी 4:45 नंतर पुष्य नक्षत्र असेल, त्यामुळे आज गुरुपुष्यामृत हा योग घडून आलेला आहे। आजच्या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास ते सोने अक्षयरित्या आपल्या घरी राहते। हा खूप चांगला मुहूर्त आहे। आपणास दिलेली माहिती आवडल्यास नक्की या माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।